नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संकल्प एज्युकेशनच्या प्लॅटफॉर्मवर मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम ज्यांचं अकोला डी-सी-सी बँकेमध्ये क्लर्क या पदासाठी मुलाखतीसाठी निवड झालेली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. अ, हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना आपल्या इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं आहे, ते स्वतः करा किंवा मग आमच्यासोबत करा, तर त्याच्यासाठी एक स्पेसिफिक गायडन्स मिळावं. कशा दिशेने त्यांना इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायला पाहिजे, त्या बेसिक गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत. वन बाय वन लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत, कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे, कशाप्रकारे आपण इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करू शकतो, ह्या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर क्लासेसतर्फे कोणती बॅच अवेलेबल असणार आहे या इंटरव्ह्यूसाठी, कोणते फॅकल्टीज आपल्याला लेक्चर्स देणार आहेत, मॉक इंटरव्ह्यू घेणार आहेत, त्या सर्व गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर चला आपण सुरू करूया आजचं सेशन. सर्वात पहिले मित्रांनो, जिल्हा बँक आहे. नक्कीच आपल्याला स्ट्रक्चर माहिती आहे की सगळ्यात वरती आपण MSC बँक आहे, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज. तर याप्रमाणे हे स्ट्रक्चर असतं. तर आपण आता जे काही इंटरव्ह्यूमध्ये आपण क्वालिफाय झालेले आहोत ते आहेत अकोला डी-सी-सी बँकेच्या क्लरिकल या पदासाठी. जनरली मित्रांनो, कोणत्याही इंटरव्ह्यूला स्पेसिफिक डॉक्युमेंटचा एक सेट असतो, तो लागत असतो. हा एक जनरल सेट आहे. याच्या व्यतिरिक्तही काही डॉक्युमेंट्स आपल्याला बँक मागवू शकते, जसं की पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट म्हणा, काही कॅरेक्टर सर्टिफिकेट, ह्या गोष्टी. पण एक बेसिक स्ट्रक्चर काय असतं डॉक्युमेंट्सचं, तो कसा सेट आपण तयार केला पाहिजे, त्याचं एक सिंपल गायडन्स मिळावं म्हणून हे काही मुद्दे मी इथे लिहिलेले आहेत. वन बाय वन आपण पाहूया की जनरली 10th आणि 12thचा मार्कशीट, त्यानंतर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट. काही जणांना मार्कशीट आणि स्टेटमेंट ऑफ मार्क्स आणि सर्टिफिकेट एकत्र असतं. तर ज्यांचं वेगळं आहे त्यांच्यासाठी वेगळं आणि ज्यांच्यासाठी एकच आहे त्यांच्यासाठी एकच. म्हणजे मार्क मेमोवरच लिहिलेलं असतं की स्टेटमेंट ऑफ मार्क्स आणि सर्टिफिकेट. तर ज्यांच्या याच्यावर अँड सर्टिफिकेट लिहिलेलं असेल 10वीच्या मार्क मेमोवर, तर त्यांना गरज नाही वेगळं घेण्याची. त्यानंतर सेमिस्टर वाईज जी काय आपली डिग्री असेल त्यावाईज मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट, PG असेल तर PG सर्टिफिकेट, ID प्रूफ, कॅटेगरी सर्टिफिकेट, इंटरव्ह्यू कॉल लेटर आणि ॲप्लिकेशन फॉर्म, हे जनरली डॉक्युमेंट्स असतात की ते प्रत्येक इंटरव्ह्यूलाच लागतात. याच्या व्यतिरिक्त असू शकतात, जसं मी बोललो की पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्या वेगळ्या गोष्टी ज्या काय बँक आपल्याला डिमांड करेन वेळेवर त्या आपल्याला प्रोड्यूस करावं लागतात. जनरली हा सेट आपल्याकडे तयार असावा. एक तरी सेट आपला, एक झेरॉक्स सेट हा कम्प्लीट ठेवायला पाहिजे. आता जाऊया की इंटरव्ह्यू आपला चालतो कसा. ओके, कशा प्रकारे इंटरव्ह्यू चालतो. स्क्रीनवर जे काही मी डायग्राम बनवलेली त्याबद्दल त्याकडे एक 2 मिनिट लक्ष द्या. फ्रेंड्स, या काही डायग्राममध्ये आपण पाहतो की बेसिकली इंटरव्ह्यू जो कोणताही असो, या 4 कॅटेगरीमध्येच असतो. ह्या 4 तुकड्यांमध्येच तो विभागलेला असतो. त्यामध्ये पहिला असतो आपला HR ॲस्पेक्ट. ओके, HR पोर्शन. तर HR पोर्शनमध्ये बेसिक प्रश्न असतात, जसे की इंट्रोड्यूस युअर सेल्फ. आपण वन बाय वन क्वेश्चन्स पण थोडेफार मी सॅम्पल घेतलेले ते पाहूया. पण एक बेसिक इंट्रोडक्शन मी इथे देते तुम्हाला. HR पोर्शनमध्ये किंवा HR च्या या सेक्शनमध्ये आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं काय जातं की इंट्रोड्यूस युअर सेल्फ. त्यानंतर तुम्ही जिथून आला आहात त्या जागेबद्दल सांगा. आता जनरली हा डी-सी-सी बँकेचा इंटरव्ह्यू तो मोस्ट प्रोबॅबली की हा मराठीतच होणार. मोस्ट प्रोबॅबली काय होणार, मराठीतच होणार हा. इंग्लिशमध्ये होण्याचे चान्सेस आपल्यावर डिपेंड करतात. आपण फ्लुएंटली इंग्लिशमध्ये चालत असेल तर तो तसा चालेल, पण जनरली हा मराठीत होईल. तर याच्यामध्ये आपल्याबद्दल माहिती सांगा. त्यानंतर आपण जिथून आला त्या जागेबद्दल माहिती सांगा. त्याच्यानंतर तुमच्या छंद कोणते, हॉबीज, विकनेसेस काय, स्ट्रेंथ काय, त्याच्यानंतर काय अचिव्हमेंट्स आहेत का, त्याच्यानंतर इयर गॅप किती आहे, का गॅप आहे, गॅप असेल तर स्पेशल काय सर्टिफिकेशन झालेत का, याच्याबद्दल क्वेश्चन असतात. त्यानंतर अबाउट अकोला डी-सी-सी बँकेबद्दल काय माहिती, बँकिंग क्षेत्रच का निवडलं. आता काही जणांचं असतं BSc ॲग्री झालेलं असतं, मग त्यांना विचारतो बाबा तुमचं BSc ॲग्री आहे तर तुम्ही तुमच्या कोर क्षेत्रामध्ये काम का नाही केलं, बँकिंग का निवडलं. तर अशा प्रकारचे, म्हणजे जसे की वाय बँकिंग, अशा प्रकारचे प्रश्न ह्या HR पोर्शनमध्ये असतात. आता दुसरा इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट असतो आपला, इथे लिहितो, ग्रॅज्युएशन अँड वर्क एक्सपिरियन्स असेल तर. ज्याचं ग्रॅज्युएशन प्लस वर्क एक्सपिरियन्स आहे त्याला वर्क एक्सपिरियन्सवर प्लस ग्रॅज्युएशनवर क्वेश्चन असणार. त्यानंतर
फक्त ग्रॅज्युएशन जर असेल तुमचं तर फक्त ग्रॅज्युएशनवर सुद्धा क्वेश्चन असतात. ग्रॅज्युएशनबद्दल क्वेश्चन कसे विचारणार? आता समजा एखाद्याचं झालेलं आहे बी.कॉम, तर बी.कॉम झालेलं आहे मग तुमचं, तर पहिल्यांदा बँकिंग का, सी ए का ट्राय नाही केलं, तो प्रश्न. ॲडिशनली मग सांगा डेप्रिसिएशन काय असतं, ऑडिट काय असतं, प्रोव्हिजन्स काय असतात, एखाद्या फर्मला नेट लॉस झाला एखाद्या फायनान्शियल इयरमध्ये, मग तुम्ही कुठे दाखवणार, बॅलन्स शीटवर ॲसेट साईडला दाखवणार का लायबिलिटी साईडला दाखवणार. असे काही क्वेश्चन्स आपल्या ग्रॅज्युएशन रिलेटेड जे असतात. तुम्ही कॉम्प्युटर ग्रॅज्युएट आहात तर कॉम्प्युटर रिलेटेड प्रश्न, सी प्रोग्रामिंग काय, C++ आणि C++ला डिफरन्स काय असतो, त्यानंतर तुमच्या नॉलेजचे ॲप्लिकेशन तुम्ही बँकेत कसं करणार, असे रिलेटेड प्रश्न आपल्या ग्रॅज्युएशनवर येऊ शकतात. वर्क एक्सपिरियन्स असेल तर ऑफकोर्स तुमचं जे काय प्रोफाईल आहे, ज्या डोमेनमध्ये तुम्ही काम केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न असणार. एक्झाम्पल, एखाद्यानं जर दुसऱ्या पतपेढीमध्ये कुठेतरी काम केलेलं असेल क्लेरिकलचं किंवा कलेक्शनचं काम करत असतील, तर ते कलेक्शनचा रोल काय असतो, तर तुम्ही कसं कलेक्शन करायचे, रिपोर्ट कोणाला करायचे, किती नॉर्मल करेक्शन असायचं, कधी प्रॉब्लेम आला का, कशी सिच्युएशन फेस केली तशी, जर का अशी सिच्युएशन आली की तिथे आपल्याला चॅलेंजिंग काम करायचं होतं तर अशा ठिकाणी तुम्ही काय केलं, तर असे काही प्रश्न आपल्याला येऊ शकतात या पोर्शनमध्ये. आपण पाहिलं HR, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट टॉपिक जो असतो किंवा ॲस्पेक्ट जो असतो तो असतो स्टॅटिक बँकिंग. ओके मित्रांनो, तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतील यूट्यूबवर, खूप चॅनल आहेत, इंटरव्ह्यू म्हणून सर्च केलं तर किती पण मिळत राहतील. प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 3च पोर्शन पाहायला मिळतील. एक HR दाखवतं, त्याच्यानंतर बँकिंग किंवा इन्शुरन्स जे असेल ते, किंवा ग्रॅज्युएशन असं, किंवा करंट अफेअर्स असं मिक्स. 3 पण 4 नाही, 4 पोर्शन कमी मिळतील. माझ्या याच्यात मी 4 ठेवलेले आहेत, ते कसे ठेवलेत आणि का ठेवलेत ते एक्सप्लेन करतो मी. ओके, स्टॅटिक बँकिंगमध्ये काय विचारणार, बँकिंग रिलेटेड टर्म्स मेजर, जसं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डी डी अँड चेक, डी डी आणि चेकमधला डिफरन्स काय, त्याच्या NEFT RTGSमध्ये काय डिफरन्स असतो, चेकचे टाईप्स किती, कोणते, कसा यूज होतो त्याचा, त्याच्यानंतर ATMचे टाईप्स काय, हे काही बेसिक प्रश्न स्टॅटिक बँकिंगचे, म्हणजे त्याचं एक स्पेसिफिक असतं. मी स्टॅटिक बँकिंग याच्यासाठी लिहिलं की त्याचं जे काही उत्तर असतं किंवा आन्सर असतं ते फिक्स असतं, त्याचे काही चेंजेस नाही होणार आहेत. म्हणजे DD आणि चेकमध्ये डिफरन्स आहे की DD हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये येत नाही, चेक येतो, हा मेजर डिफरन्स आहे. त्यानंतर DDवर आपण पाहतो की DDवर ही बँक अधिकाऱ्याची सही असते, चेकवर ही कस्टमरची स्वतःची सही असते. DD हा प्रीपेड असतो, ओके, चेक हा पोस्टपेड असतो. चेकमध्ये आपण अमाऊंट नंतरही जमा करू शकतो. चेक हा ट्रान्सफर होऊ शकतो एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर, त्याच्यामुळे त्याला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणतात. DD होत नाही. DD एकाच्या नावावर जर काढलेला असेल तो त्याच्याच नावावर असतो, तो एक तर कॅन्सल करावा लागतो, नाही तर तो ज्याला द्यायचा आहे त्याला द्यावा लागतो. आपण दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करू शकत नाही. तर असे बेसिक प्रश्न असतात जे की आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतात. ओके, त्यानंतर चौथा पार्ट जो आहे तो पार्ट आहे करंट किंवा GA. आता लेटेस्टमध्ये काय चालू आहे, जसं की आता इलेक्शन झालेले आहेत तर मिनिस्ट्री सांगा, त्यानंतर इलेक्ट्रॉल बॉन्डची खूप मोठी एक टर्म चालत होती, म्हणजे ज्याचं की इलेक्ट्रॉल बॉन्डवर खूप वादविवाद चालत होते, खूप चर्चा चालत होती. इवन ऑनरेबल सुप्रीम कोर्टापर्यंत हा मुद्दा गेला होता. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शननुसार मग SBIनं त्याचा डेटा रिलीज केला, तो इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आला. मग तो मुद्दा आपण आपल्याला विचारू शकतो, इलेक्ट्रॉल बॉन्ड चांगले आहेत का वाईट आहे, तो असायला पाहिजे किंवा नाही, सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन पण असं त्याला आपण म्हणू शकतो. तर असं काही आपल्याला विचारू शकतात. त्यानंतर RBIनं आता खूप मोठ्या प्रमाणात डिव्हिडंड ट्रान्सफर केलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला, तो कसा जनरेट होतो, RBIचे मुख्य रिव्हेन्यू चॅनल्स किंवा मग आपण रिसोर्सेस कोणते आहेत जिथून त्यांना इन्कम जनरेट होतं, असा काही प्रश्न येऊ शकतो जो करंट याच्यावर बेसिस आहे. ओके, तर करंट रिलेटेड काही पण फायनान्शियल न्यूज असतील किंवा करंटमध्ये काही विशेष महत्त्वाच्या न्यूज झाल्या तर ते आपल्याला विचारू शकतात. जनरली इंटरव्ह्यू असा चालतो मित्रांनो. हा फक्त बँकिंग रिलेटेड म्हणूनच नाही, तुम्ही कोणतंही पद घ्या, MPSCचं घ्या, UPSCचं घ्या, कोणते घ्या, प्रत्येक पदामध्ये हाच इंटरव्ह्यू चालणार. UPSCचा आहे हा पोर्शन असणारच असणार, HRचा असणार, त्यांचं ग्रॅज्युएशन असणार, करंटवर काय चालू ते असणार. इथे फक्त ते त्यांचा सिलेबस असेल, ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं. जर इन्शुरन्सचा आहे सेम इथं चेंज होणार, इन्शुरन्स रिलेटेड असणार. ओके, त्यानंतर IT डिपार्टमेंटचं कोणी देत आहे तर ते IT रिलेटेड. जनरली ह्याच पोझिशनमध्ये ह्याच स्ट्रक्चरमध्ये इंटरव्ह्यू चालत असतात 99%. एखाद्या वेळेस काही एक्सेप्शनल असू शकतात की तिथे एक्सेप्शन निर्माण होतं की सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन आहे किंवा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे, येऊ शकतो, नक्की येऊ शकतो. असं नाही की 100%च तुम्हाला याच्यात चालेल, याच्या व्यतिरिक्त येऊ शकतो, पण मेजर जो पोर्शन आहे तो असाच असतो. मित्रांनो, वन बाय वन क्वेश्चन्स पाहूया आपण की कसे कसे येतात प्रत्येक पोर्शनमध्ये. तर काही क्वेश्चन्स पाहण्याआधी मी रिक्वेस्ट करेल की हा एक गायडन्स ग्रुप आहे, हा फ्रीली गायडन्स प्रोव्हाइड करणारा ग्रुप आहे. हा ग्रुप जॉईन करा, संकल्प एज्युकेशनचा आहे.
आणि हा ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला जो काय डेटा असेल, जो PDF असतील, जसं की DCC बँकेबद्दलचा डेटा आहे, त्यांचं काय फायनान्शियल स्टेटमेंट काय आहे, त्याचे ॲनालिसिस केल्यानंतर, त्याच्यानंतर हिस्ट्री आहे, त्याच्यानंतर तिथं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कोण आहेत. तर अशा काही गायडन्स किंवा फ्रीली अवेलेबल जे गायडन्स असेल तुम्हाला या ग्रुपमध्ये मिळेल. त्याचा PDF मिळते, तुम्ही प्रिंट काढू शकता, वाचू शकता, शेअर पण करू शकता. तर त्यासाठी हा ग्रुप जॉईन करा. एक ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला रिलेटेड सर्व गोष्टी लगेच मिळतील. तर HR पोर्शनबद्दल मी बोलत होतो की HR पोर्शनमध्ये काय क्वेश्चन येऊ शकतात. हे पहा मित्रांनो, हा पहिला क्वेश्चन असा असू शकतो, इंट्रोड्यूस युअरसेल्फ, वेअर आर यू फ्रॉम, तुमच्या काय अचिव्हमेंट्स आहेत, हॉबीज काय आहेत, विकनेस काय, TC सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन, वाय अकोला DCC बँक, जनरल असा. ओके, नेक्स्ट पोर्शन पाहूया आपण की कसे क्वेश्चन येऊ शकतात. ग्रॅज्युएशन बघा, करंट वर्किंग डोमेन, मी जसं बोललो काय वर्किंग असेल तर वर्किंगसाठी. अचिव्हमेंट्स काय ग्रॅज्युएशनमध्ये, ग्रॅज्युएशनचं नॉलेज, ग्रॅज्युएशनवर बेसिस प्रश्न की ग्रॅज्युएशनमध्ये हे शिकला तर त्याचं युटिलायझेशन कसं, हे त्याचं काय युटिलायझेशन बँकेत करणार, अशा गोष्टी. न्यू असाइनमेंटबद्दल काही गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर स्टॅटिक बँकिंग, मी सांगितलं जसं की DD चेकमधला डिफरन्स, NEFT RTGS मधला डिफरन्स, टाईप ऑफ चेक, टाईप्स ऑफ ATM, KYC अँड KYC डॉक्युमेंट, क्रेडिट कार्ड अँड डेबिट कार्ड, क्रेडिट रेटिंग जसं की क्रिसिल आहे, सिबिल आहे, याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत स्टॅटिक बँकिंग रिलेटेड. ओके, करंटबद्दल बोललेलं आहे. आता थोडंसं मी या गोष्टीवर बोलतो की आपल्याला इंटरव्ह्यू पॅनलमध्ये कोण कोण असणार आहे. इंटरव्ह्यू पॅनलमध्ये आपल्याला कशा गोष्टींकडून कोणत्या एक्सपिरियन्स फॅकल्टीकडून आपल्याला गायडन्स मिळणार आहे किंवा आपलं जे काय ॲनालिसिस आहे मॉक इंटरव्ह्यूचं ते कसं होणार आहे. जनरली मित्रांनो, आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये जयंत मोकाशी सर असतील, त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स पाहू शकतो आपण. त्याच्यानंतर बँकेमध्ये पण त्यांना काम केलेलं आहे आणि इन्शुरन्समध्ये पण, आणि SBI PO म्हणून त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. तर बेसिकली हे सर पण असतील. त्यानंतर नेक्स्ट फॅकल्टी आहे समीर देशमुख सर. त्यांचा पण टीचिंगचा जवळपास 13 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. BCom आहे त्यांचा आणि CS झालेले आहेत, कंपनी सेक्रेटरी. स्पेशली जे कोणी BCom साईडचे स्टुडंट असतील तर त्यांची काही प्रॉपर ॲनालिसिस मॉक इंटरव्ह्यूचं हे सर करतील आणि हे पॅनलमध्ये असतील. SBI PO म्हणून फायनल त्यांचं सिलेक्शन झाले आणि अदर पण बँक एक्झाम त्यांना क्रॅक केलेले आहेत आणि लॉ सिटीमध्ये ते रँक होल्डर आहेत. पुढची फॅकल्टी पाहूया आपण. निखिल डांगे सर. निखिल डांगे सरांचं एज्युकेशन आपण पाहू शकतो, BE मेकॅनिकल झालेलं आहे, MBA ऑपरेशन्स आणि डिप्लोमा इन मॅनेजमेंट HR मध्ये. तर हे त्यांचं टीचिंग एक्सपिरियन्स आहे. त्यांनाही जवळपास एक 13-14 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आणि मागच्या काही वर्षांपासून म्हणजे कोविडच्या आधीपासून सर बऱ्यापैकी इंटरव्ह्यू घेतात. जवळपास सरांनी आज असा विचार ॲव्हरेज विचार केला तर एक 2-3 हजार इंटरव्ह्यूज त्यांना आत्तापर्यंत घेतलेले आहे. जवळपास प्रत्येक फॅकल्टीचे 1000-1500च्या आसपास इंटरव्ह्यू आहेत, पण सरांचे स्पेशली एक 2-1 हजार इंटरव्ह्यू तरी झाले असतील. एक अंदाज सांगतो जास्तच असतील, कमी नाही निघणार. त्यानंतर पॅनलमध्ये मी स्वतः असेल. माझ्या क्वालिफिकेशनबद्दल बोलायचं तर इथे स्वतः मी लिहिलेलं आहे. माझं MCA LLB झालेलं आहे. LLM माझं लास्ट इयर चालू आहे. जस्ट सबमिशन बाकी आहे, त्यामुळे LLM अपेअर लिहिलेलं आहे. माझं की MA इकॉनॉमिक्स चालू आहे. त्यानंतर माझा ॲक्च्युअल 9 इयर्स प्लस बँकिंग एक्सपिरियन्स आहे वर्किंगचा. RRBमध्ये मी काम केलेलं आहे ॲज अ ब्रांच मॅनेजर, ऑफिसर आणि अदर जे काय पोर्शन असतील ते. 2015मध्ये मी IPS RRB PO म्हणून सिलेक्ट झालो होतो. त्यानंतर 2014 पासून मला एक्सपिरियन्स आहे बँकिंगचा. ओके, 2015मध्ये ऑफिसर म्हणून आणि 2014मध्ये मी क्लरिकल म्हणून काही दिवस काम केलेले, की 4-5 महिने, आणि माझा रिझल्ट हा याचा एक्झामचा लागायचा बाकी होता. ओके, त्यानंतर माझे काही सर्टिफिकेशन आहेत. JIB CIB झालेलं आहे माझं. त्यानंतर हे माझे काही फायनल सिलेक्शन्स आहेत. IBPS PO, RRB PO, ICICI PO आणि बाकीच्या क्लरिकल आणि रेल्वे आणि पोस्टच्या एक्झाम्स. तर बेसिकली हे फॅकल्टीज आपल्याला इंटरव्ह्यूसाठी अवेलेबल असतील. त्यानंतर प्रशांत सर आपल्याला ॲग्री स्पेशलिस्ट म्हणून माहिती आहेत. तर सरांचं कंटिन्युअसली IBPS AFO म्हणून 2019, 20 आणि 21 पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या तिन्ही बँकेत कंटिन्युअसली सिलेक्शन झालेले. भारतामध्ये फक्त एकमेव व्यक्ती असतील अशी की ज्यांचे कन्झिक्युटिव्ह 3 इयर्स कंटिन्युअसली सिलेक्शन होत आलेले आहेत. म्हणजे बघा, 2019, 20 आणि 21 तिन्ही याच्यामध्ये. आणि स्केल 2च्या RRB स्केल 2च्या इंटरव्ह्यूसाठी पण ते क्वालिफाय झालेले होते. तर ह्या फॅकल्टीज आपल्याला आपल्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील. आपलं मॉक इंटरव्ह्यू आहे ते ॲनालिसिस करून आपल्याला सांगतील
प्रॉपर फीडबॅक देतील, काय इम्प्रूव्हमेंट्स आहेत ते पण सांगतील. मित्रांनो, यूट्यूबवर जा, किती पण तुम्हाला व्हिडिओज मिळतील इंटरव्ह्यू प्रिपरेशनचे, पण जे ॲक्च्युअल मॉक इंटरव्ह्यू आणि जो फीडबॅक आहे तो जरुरी असतो. कारण अवेलेबल असलेले व्हिडिओ हे स्पेशली जनरल असतात, म्हणजे जे काही स्पेसिफिक नसतात, प्रत्येक मुलासाठी स्पेशल नसतो. तो जो काय आता व्हिडिओ हा पाहते त्या प्रत्येकासाठी स्पेशल बनणारा नाही आहे. पण मॉक इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं ॲनालिसिस पाहू शकता. तर जास्त जे काही डिटेल तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आपलं प्रथम ॲप डाउनलोड करून घ्या. आता ते संकल्प 247 म्हणून येईल 1 जुलैपासून, पण सध्या तरी प्रथम या नावानंच प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. तर प्रथम ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला ज्या काही बॅचेस अवेलेबल होणार आहेत किंवा आहेत ते तुम्हाला इथे माहिती मिळेल. पण स्पेसिफिकली या पदाच्या इंटरव्ह्यूसाठी तो जो काही व्हॉट्सअपचा मी ग्रुप सांगितलेला आहे, एकदा पुन्हा दाखवतो. ती लिंक तुम्ही पाहून घ्या आणि जॉईन करा. हा QR कोड आहे त्या ग्रुपसाठी. हा ग्रुप जॉईन करा. हा ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये माहिती येत राहील. तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि रेग्युलर व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. ऑल द बेस्ट.